नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. सो मित्रांनो, तुमच्याकडून असे बरेचसे प्रश्न आले होते, की लँग्वेजेसचा अभ्यास कसा करायचा आहे? म्हणजे स्पेसिफिकली आज आपण मराठी या विषयाबद्दल बोलणार आहोत. कारण बरेचदा तुम्ही ऐकलं असेल, की मराठीमध्ये किंवा लँग्वेजेसमध्ये आउट ऑफ मार्क्स स्कोर करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. तर येस, थोडंसं डिफिकल्ट असू शकतं, की साधारणतः आपण मराठीमध्ये 98 पर्यंत वगैरे स्कोर करू शकतो. पण एक्झॅक्ट 100 मिळणं थोडंसं डिफिकल्ट आहे. याचं कारण असं आहे, की निबंध लेखन असेल किंवा जे पण उपयोजित लेखनामधले जे पण टॉपिक्स आहेत, त्यामध्ये मोस्टली आउट ऑफ मार्क्स दिले नाही जात. अर्थात म्हणजे फॉर एक्झाम्पल 8 मार्कांचा निबंध असेल, तर 7.5 वगैरे मार्क दिले जातात. जर तुम्ही एकदम परफेक्ट लिहिलं असेल, खाडाखोड नाहीये किंवा व्याकरणामधल्या काही चुका नाहीयेत आणि अगदीच विषयाला अनुसरून वगैरे असेल, तर 7.5 पर्यंत मार्क्स मिळतात. पण मोस्टली 8 मार्क्स नाही दिले जात, असेच कापले जातात मार्क्स. पण जितके मॅक्सिमम मार्क्स आपण स्कोर करू शकू दॅट इज अराउंड 98 आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळू शकतात जर तुम्ही अगदी परफेक्ट लिहिलात पेपर तर. तर आपण हे बघणार आहोत की एक्झॅक्टली अभ्यास कसा केला पाहिजे. कारण अजूनही बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हे जे लँग्वेजेस वाले विषय आहेत त्याचा अभ्यास कसा करायचा हेच कळत नाही. तर बघा सगळ्यात आधी कोणत्याही विषयाचा अभ्यास करण्याआधी मी नेहमीच याच्यावरती भर दिलाय की त्याचा पेपर पॅटर्न एक्झॅक्टली काय असतो. कारण एकदा का तुम्हाला जर पेपर पॅटर्न कळला की मग आरामात तुम्हाला हे कळतं की आपण कशावरती फोकस केला पाहिजे किंवा कशाचा आपण अभ्यास केला पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हेच बघणार आहोत, की आपला पेपर पॅटर्न जो आहे, तर तो एक्झॅक्टली कसा असतो. आता मी काही पूर्ण एक्सप्लेन नाही करणार आहे. खूप डिटेलमध्ये नाही जायचं आपल्याला. वरचेवर आपण बघणार आहोत, की एक्झॅक्टली कसं असतं किंवा काय-काय असतं पेपर पॅटर्नमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा आपला जो विभाग असतो, तर तो गद्य विभाग असतो. आता गद्य विभागामध्ये तुम्हाला साधारणतः पॅसेज दिला जातो आणि त्याच्यावरती क्वेशन्स विचारले जातात. 2 गद्य विभाग आपल्याकडे येतात आणि दोन्हीही पठित असतात. त्यानंतर गद्य विभागामध्येच तिसरं येतं ते म्हणजे अपठित. ठीक आहे. तर आधी आपण पठित बद्दल डिस्कशन करूयात, मग आपण अपठित वरती येऊयात. तर आता पठित मध्ये काय काय विचारलं जातं. तर आपल्या पुस्तकामध्ये या ठिकाणी तुम्हाला जे काही सगळे चॅप्टर्स बघायला मिळतात, तर आता बघा, एक तर कन्फर्म आहे की 2 तुम्हाला या ठिकाणी पठित उतारे येतात. जे 2 मागच्या वर्षी आलेले आहेत, म्हणजे 2026 ला आलेले आहेत, ते तर रिपीट येणार नाहीत एवढे तर कन्फर्म आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर एकूण जे चॅप्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता किती चॅप्टर्स आहेत आपण मोजूनच घेऊयात, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की किती अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर या ठिकाणी बोलतो मराठी आहे, आजी कुटुंबाचा आगळ आहे, वसंत हृदय चैत्र आहे. त्यानंतर गवताचं पातं तर मोस्टली एक्झामला तेवढ्या प्रमाणामध्ये नाही विचारलं जात. त्यानंतर आहे वाट पाहताना, अप्पांचं पत्र. त्यानंतर गोष्ट अरुणिमाची आहे, कर्ते सुधारक कर्वे असेल, काळे केस आहे, सोनाली आहे, निर्णय आहे आणि सर्व विश्वाची व्हावे सुखी. 3-3-6, 3-9 आणि 3-12. फक्त 12 पाठ आहेत. त्यातले पण 2 वजा करायचे जे की 2026 ला येऊन गेलेत. म्हणजे तुम्हाला वर्षभरामध्ये फक्त 10च पाठांचा अभ्यास जो आहे तर तो करायचा आहे. आता हे जे काही 10 चॅप्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्यांचा कसा अभ्यास करायचा आहे? एक तर तुम्ही व्हिडिओज बघू शकता. सगळ्या सिलेबसचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. ग्रामर अपलोड केले, सगळे पाठ, सगळ्या कविता, त्यांचे अर्थ आणि भाषा अभ्यास म्हणजे स्वाध्याय हे सगळं काही मी अपलोड केलंय. इन केस तुम्हाला जर ते जर हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जी पिन कमेंट आहे ती चेकआउट करा. सगळ्या प्लेलिस्ट तुम्हाला बघायला मिळतील. तर आता याचा अभ्यास कसा करायचा आहे? तर गद्य विभागामध्ये आपण कसा अभ्यास करू शकतो? एक तर पहिली गोष्ट म्हणजे हे जे सगळे चॅप्टर्स आहेत तर ते तुम्हाला रीड करायचे आहेत. कारण रीड केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे की याचे उतारे पेपरमध्ये येतात, सो तुम्हाला उत्तरं जी आहेत तर ती बघून लिहायची आहेत. मग सेकंड याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? डायजेस्ट, मास्टर की गाईड जे काही तुम्ही रेफर करत असाल, त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की पॅसेज वाईज क्वेश्चन्स विचारलेले असतात. तर ते तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. किंवा तुमच्याकडे नसेल कुठलंही रेफरन्स बुक तर जे आपल्या पाठ्यपुस्तकामधले प्रश्न आहेत तर ते सॉल्व्ह करा तेवढं सफिशियंट आहे. कारण आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायची आहे. कारण जे जे काही तुम्हाला उत्तर दिलं असेल त्यातलंच बघून तुम्हाला उत्तरं लिहायचे. सो मनाने बाय हार्ट वगैरे असं करून काही लिहायचं नाहीये. पहिले 2 प्रश्न तरी, पहिला आणि दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असतो तो म्हणजे स्वमताचा. आता याची प्रॅक्टिस कशी करायची आहे? अगेन स्वमत आहे म्हणजे तुमचं स्वतःचं मत आहे. यासाठी तुम्हाला काहीतरी रट्टा मारूनच जायचंय किंवा कुठून तरी बघूनच लिहायचंय असं अजिबात नाहीये. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही लिहिणार आहात. साधारणतः 3 मार्कांचं स्वमत विचारलं जातं. त्यामुळे तुम्हाला किती उत्तर लिहिणं अपेक्षित आहे? तर 6 ते 10 मिनिमम ओळींचं उत्तर असलं पाहिजे. यापेक्षा मोठंच उत्तर असलं पाहिजे. मी तर म्हणेन मिनिमम 8 ओळींचं असलंच पाहिजे आणि मॅक्सिमम मग तुम्ही अर्धा 1 पान लिहा, किती पण लिहा. पण कमीत कमी 8 ओळींचं वगैरे उत्तर असलं पाहिजे. जर तुमचं अक्षर मोठं असेल तर ह्या ओळी वाढतील. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये एक्झॅक्टली लिहायचं काय असतं? तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला वसंत हृदय चैत्र मधला एखादा पॅसेज दिलेला आहे आणि विचारला जाईल की तुम्ही जो चैत्र महिना अनुभवला आहे त्याचं वर्णन लिहा. असा एखादा स्वमतामधला प्रश्न येईल. मग तुम्ही काय बरं लिहाल? तुम्ही लिहा त्याच्यामध्ये की चैत्रामध्ये तुम्ही कुठले कुठले सण अनुभवले असतील, गुढीपाडवा वगैरे असेल किंवा चैत्रामध्ये तुम्ही थोडंसं हलकंसं ऊन अनुभवलं असेल तर त्याबद्दल लिहा. आंब्याच्या ज्या काही तुम्ही
बेसिकली मोहोर बघितला असेल आंब्याचा तर तो लिहा. म्हणजे हे सगळं तुम्ही पाठामध्ये वाचलंय. पण तुम्हाला असं लिहायचंय की तुम्ही पाहिले. ठीक आहे. तर असं स्वमत लिहायचं असतं, की पाठामध्ये तुम्ही ऑलरेडी याच्याबद्दल वाचलंय, पण आता लिहिताना तुम्हाला ते तुमच्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या नजरेतून लिहायचं आहे. बस हेच स्वमत असतं. किंवा तुम्हाला असं विचारलं जाईल, की कुठलाही एखादा चॅप्टर असेल. आता जर आपण चॅप्टरचा रेफरन्स घ्यायचा म्हटला, तर बोलतो मराठी असेल. आणि त्यामध्ये असं विचारलं जाईल, की आता आपण जे काही मराठी बोलतो, ज्यामध्ये आपण आताही बोलताना बघा खूप सारे इंग्रजी शब्द त्याच्यामध्ये येतायत. तर हे बोलणं कितपत योग्य आहे किंवा अतिशहाणा मधला जो शहाणा वर्ड आहे, तो म्हणजे खरं शहाणपण की हे जे अतिशहाणा वाला आहे ते तुम्ही कसं काय त्याचा अर्थ तुम्ही कसा काय लिहू शकता उदाहरणासहित स्पष्ट करा किंवा तुमचं याच्यावरती काय मत आहे किंवा मराठी भाषा हिला अभिजात भाषेचा दर्जा वगैरे मिळालेला आहे त्यावर तुमचं काय मत आहे. तर अशा पद्धतीने त्या पॅसेजशी निगडीत जे काही प्रश्न असतील तेच तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात किंवा त्याचंच मत तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जातं. सो असं काही बाहेरचं येत नाही. तुम्ही जे काही त्या पाठामध्ये वाचलेलं आहे त्याच्याबद्दलच तुम्हाला विचारलं जातं. तर हे झालं स्वमताबद्दल आणि याच्यामध्ये असं आहे की तुम्ही तुमचं मत जसंही मांडाल प्रश्नाला अनुषंगाने ऑफकोर्स प्रश्नाशी रिलेटेडच असलं पाहिजे. पण तुम्ही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह कसंही मत मांडलं तरी पण तुम्हाला मार्क्स हे द्यावेच लागतात. मग काही वेळेस या ठिकाणी पूर्ण 3 नाही, पण 2.5 मार्क मिळणं तरी कंपल्सरी तुम्हाला मिळालेच पाहिजेत. त्या पद्धतीने तुमचं उत्तर हे असलं पाहिजे. आता त्यानंतर हे पहिला पठित आणि दुसरा पठित उतारा दोघांसाठी सेम आहे. अपठित जो काही उतारा येतो त्यामध्ये सगळ्यात गुड न्यूज अशी की स्वमत नसतं त्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही स्वमताची प्रॅक्टिस करायची गरज नाही. तुम्हाला फक्त आकृतीवरती आधारित एखादा प्रश्न आणि दुसरा रिकामी जागा भरा किंवा सहकारण स्पष्ट म्हणजे सहकारण सॉरी कारण वगैरे ओळखा त्या ओळीचं वगैरे असं विधाने पूर्ण करा टाइप काहीतरी प्रश्न असतात. जे की याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये विचारले जातात. सेम पॅटर्नचे स्वमत नसतं याच्यामध्ये. तर हे झालं गद्यवरचं. आता दुसरं जे आपल्याला येतं ते म्हणजे पद्य विभाग. आता पद्य विभागामध्ये तुम्हाला माहिती आहे की एक जी कविता येते तर ते प्रश्न उत्तरांसाठी येते. मग यामध्ये तुम्हाला ती कविता लिहून दिली जाते. ठीक आहे. आता बघा एक्झॅक्टली कविता किती आहेत आपल्याकडे ते आता आपण अनालिसिस करूयात. जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्याला केवढ्या कवितांचा अभ्यास करायचा आहे. आता अगेन मला एक सांगा, की तुमच्याकडे ज्या काही कविता आहेत, ठीक आहे. त्यामधली जी कविता ऑलरेडी मागच्या वर्षी प्रश्न उत्तरांसाठी आली आहे, ती पुन्हा यावर्षी नाही येणार. म्हणजे ती प्रश्न उत्तरांच्या ह्याच्यामधून तुम्ही कट करू शकता. पण हा, ती कविता तुम्हाला जो आपल्याकडे असा प्रश्न येतो, की या 2 पैकी एक कविता निवडा. त्याचे कवी कोण आहे? त्याचा विषय काय आहे? किंवा ती कविता तुम्हाला आवडली की नाही आवडली? याच्यामध्ये ती कविता येऊ शकते किंवा ती कविता रसग्रहणाला येऊ शकते, पण प्रश्नोत्तरांसाठी नाही येणार. तर आता बघा किती कविता आहेत आपल्याकडे. त्याला मी ग्रीनने हायलाइट करते. पहिली कविता तुम्हाला एक्झाममध्ये नाहीये. उत्तम लक्षण आहे. त्यानंतर वस्तू आहे, आश्वासक चित्र 3 झाले. चौथी भरतवाक्य आहे. 5वी खोद आणखी थोडेसे. जे आकाशी झेप घेरे पाखरा आणि तू झालास मूक समाजाचा नायक. 2, 2, 4, 2, 6 आणि 1, 7. बस 7च कविता तुम्हाला आहेत एक्झाम मध्ये. ठीक आहे. आता या ज्या काही 7 कविता आहेत यामधली एक कविता तर प्रश्नोत्तरासाठी येते. 2 कविता येतात त्यापैकी कुठल्यातरी एका कवितेची तुम्हाला माहिती लिहायची असते, कवी लिहायचे असतात, विषय लिहायचे असतात. तर त्यासाठी 2 पैकी एक कुठली तरी कविता. एक कविता तुम्हाला रसग्रहणासाठी येते. तर अशा पद्धतीने या 7 पैकी कोणत्या पण 3 कविता तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहेत. ठीक आहे. इथपर्यंत डन झालं. मग आता कवितांचा अभ्यास कसा करायचा आहे? जेव्हा तुम्ही कवितांचा अभ्यास प्रश्नोत्तरांसाठी करणार आहात, तेव्हा अगेन सेम स्वाध्यायामध्ये जेवढे काही प्रश्न उत्तरे आहेत तेवढेच केले तरी पण चालणार आहे. दुसरं आहे जेव्हा तुम्ही ते जे माहितीवाले प्रश्न आहेत, कवितेचे कवी लिहा वगैरे, तर यासाठी तुम्हाला सगळ्या कवितेचे कवी, कवयित्री ज्या आहेत त्या करायच्या आहेत. दुसरी गोष्ट सगळ्या कवितांचे तुम्हाला विषय माहिती पाहिजेत. त्यासाठी मी सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये जो काही विषय असतो तर तो आहे कवितेचा विषय. त्यानंतर एखादी कविता तुम्हाला आवडली की नाही आवडली त्याच्याबद्दल स्पष्ट मत असलं पाहिजे. आता ती शक्यतो आवडली याच अनुषंगाने लिहा. तुम्ही आवडली, नाही आवडली दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहू शकता. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे प्रत्येक कवितेबद्दल. आता अजून एक प्रश्न असा आहे की हे आम्ही डायजेस्ट मधलं वगैरे बघून लिहू का? तर अर्थात तुम्ही रेफरन्ससाठी डायजेस्ट मधलं वगैरे बघू शकता. पण त्यातलंच कंपल्सरी लिहिलंच पाहिजे असं नाही. तुमचं मत पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आता कविता तुम्हाला आवडली की नाही असं विचारलंय, तर तुम्ही ते डायजेस्ट मधलं बघून कसं काय लिहू शकता? म्हणजे तुमचं मत त्याच्यामध्ये आलं पाहिजे. सिमिलरली जसं आपण स्वमतामध्ये आपलं मत लिहितोय तसं कविता आवडली की नाही हे पण तर आपलंच मत असलं पाहिजे. सो त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचंच मत लिहायचं आहे आणि तुमचं लिहाल तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. त्यानंतर आपल्याकडे येतं ते म्हणजे रसग्रहण. आता रसग्रहणासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला 3 स्टेजेस माहिती असले पाहिजे रसग्रहणाचे. इथे लिहूयात आपण किंवा एक पेज ऍड करूयात कारण खाली तुमचे काही कमेंट्स वगैरे पण मी घेतलेले आहेत. त्याच्यावरती पण मी व्हिडिओज बनवत असते की तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्यावरती सुद्धा. तर ते पण तुम्ही बघत जा जेणेकरून तुम्हाला तुमच्या कमेंटचे उत्तर पण मिळत राहतील. ओके. सो आता रसग्रहणामध्ये काय काय येतं एक्झॅक्टली.
तर रसग्रहण कुठल्याही कवितेच्या ज्या काही ओळी दिल्या जातात आपल्याला 4 ओळी असतात आणि तिथे 4 मार्कांसाठी रसग्रहण वगैरे करायचं असतं. तर ते आपण 3 मुद्द्यांच्या आधारे लिहितो. तर पहिला मुद्दा असा असतो की त्याचं अर्थसौंदर्य काय आहे? म्हणजे ऍक्च्युअली आशय आशय काय आहे याच्यामध्ये विषय लिहितो आपण, कवीचं नाव, कवयित्रीचं नाव लिहितो आणि आशय लिहितो. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे येतं ते म्हणजे काव्य सौंदर्य. याच्यामध्ये ऍक्च्युअली आपण आशय पण बोलतो. काही ठिकाणी अर्थसौंदर्य असेल, काही ठिकाणी आशय लिहायचा असेल याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे बेसिकली विषय, कवितेचा विषय जे आहे तर ते लिहायचा. काव्य सौंदर्यामध्ये त्या ज्या ओळी दिलेल्या आहेत त्यांचा अर्थ लिहायचा. आणि लास्ट वन आहे ते म्हणजे भाषिक वैशिष्ट्ये. यामध्ये तुम्हाला लिहायचं असते की कवितेमध्ये एखादं कुठलं तरी वृत्त वापरलं असेल, काहीतरी अलंकार वापरला असेल, भाषा सरळ आहे, सोपी आहे, साधी आहे, किंवा अगदी सामान्य माणसाला समजेल अशी आहे, किंवा तुम्हाला अवघड वाटली असेल तर अवघड आहे, क्लिष्ट आहे, समजण्यास अवघड आहे असं लिहू शकता, जे काही तुम्हाला वाटेल ते. तर हे सगळं आपण रसग्रहणामध्ये करतो. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक कविता तिचा भावार्थ समजून घ्यायचा. मी सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते बघू शकता. त्यानंतर कविता वाचताना त्याचे कवी कवयित्री लक्षात ठेवायचा आहे. प्रत्येक कवितेच्या प्रस्तावनेमध्ये त्याचा विषय आहे तो करायचा आहे. कविता वाचल्यानंतर इन जनरल ती आवडते की नाही आवडते हे बघायचं, त्याप्रमाणे लिहायचं आहे विषयाच्या अनुषंगाने. आणि मग तुम्हाला स्वाध्यायामध्ये जे काही रसग्रहण दिलेलं आहे तेवढ्या ओळींचे गेलं तरी पण चालेल. काव्य सौंदर्य जेव्हा तुम्ही कविता वाचताय तेव्हा जो काही अर्थ वाचाल तर तोच थोडा डीप मध्ये वाचा, तुमचं काव्य सौंदर्य तिथेच डट होईल. भाषिक वैशिष्ट्ये मोस्टली त्या कवितेच्या प्रत्येक ओळींसाठी सेमच येईल. आशय सौंदर्य, अर्थ सौंदर्य पण त्या कवितेच्या सगळ्या ओळींसाठी सेमच येईल. ठीक आहे. फक्त काव्य सौंदर्य बदलेल, जे की तुम्ही जेव्हा कवितेचा अर्थ करणार आहात प्रत्येक ओळींचा तेव्हा त्याच्यामध्ये ते होऊन जातं. सो ते काही नवीन करायची गरज नाहीये. आता यानंतर नेक्स्ट भाग येतो तो म्हणजे स्थूल वाचनाचा. सो तुम्हाला स्थूल वाचन येतं 6 मार्कांसाठी. तर त्याबद्दल आता आपण बोलूयात स्थूल वाचनाबद्दल. स्थूल वाचन येतं 6 मार्कांसाठी. त्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न येतात. त्यापैकी कुठले पण 2 सोडवायचे असतात. ठीक आहे. म्हणजे इच क्वेश्चन किती मार्कांसाठी झाला? 3 मार्कांसाठी झाला. आता बघा स्थूल वाचनामध्ये काय काय आहे किंवा कोणते कोणते चॅप्टर्स येत आहेत त्यात आपण बघूया. तर स्थूल वाचनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आहे ते म्हणजे बालसाहित्यिका गिरिजा कीर विजया वाड यांचं चॅप्टर, मनक्या प्रेरणा लागा वीरा राठोड यांचा चॅप्टर. त्यानंतर आहे वीरांगणामध्ये 2 बघायला मिळतील तुम्हाला. ठीक आहे. आणि व्युत्पत्ती कोश एक आहे. आता या 4 चॅप्टर्स पैकी कोणत्याही 3 चॅप्टर्स वरती क्वेश्चन येतात. तुम्ही आता तर नाही सांगणार मी तुम्हाला हे रेफर करायला, पण एक्झामच्या वेळेस तुम्ही कुठला पण एक स्किप मारू शकता. आणि त्याच्यामध्येही त्या तिघांमधला पण तुम्हाला कुठला पण 2च लिहायचं असतं. तर यातले कुठले पण 3 पक्के केले तरी पण चालणार आहे. मोस्टली मनक्या पेरेन लागामधून येतो क्वेश्चन. वीरांगना करायचंच आहे कारण दोघांपैकी कुठून तरी एकातून क्वेश्चन येतो. बालसाहित्यिक आणि उत्पत्ती कोश मधला एक काहीतरी तुम्ही पक्क करू शकता. म्हणजे आता वर्षाच्या सुरुवातीला तर सगळे करायचे आहेत, पण जेव्हा एक्झाम असेल तेव्हा तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. आता यामध्ये असं आहे की तुम्हाला कुठलाही पॅसेज वगैरे नाही दिला जात एक्झाम मध्ये. तुम्हाला स्वतःच्या मनाने जे काही तुम्ही वाचलं असेल त्याच्या अकॉर्डिंग उत्तरे लिहायची असतात. मग प्रश्न हा येतो की किती मोठं लिहायचं. बेसिकली रसग्रहण मध्ये पण हा प्रश्न येतो की किती मोठं लिहायचं. तर रसग्रहण साधारणतः एक पानभर तरी मिनिमम असलंच पाहिजे. मॅक्सिमम तुम्ही किती पण लिहू शकता, पण मिनिमम एक पानभर असलं पाहिजे 4 मार्कांसाठी. आणि स्थूल वाचनाचं उत्तर, एक उत्तर जे आहे तर ते मिनिमम 12 ओळींचं तरी असलंच पाहिजे. 3 मार्कांसाठी थोडं जास्त लिहायचं आहे स्थूल वाचनामध्ये, कारण त्याची उत्तरं पण मोठी मोठी असतात. ठीक आहे. सो हे तुम्ही स्थूल वाचनामध्ये करणार आहात. मिनिमम 12 ओळी म्हणजे साधारणतः एक 3/4 ऑफ अवर पान एवढं तुम्हाला लिहायचंय. त्यानंतर नेक्स्ट येतो आपल्याकडे स्थूल वाचनानंतर येतो तो म्हणजे ग्रामरचा भाग. अर्थात ग्रामरमध्ये खूप सारे सब टॉपिक्स आहेत. त्यावरती कुठले टॉपिक्स ग्रामरमध्ये येतात किंवा व्याकरणामध्ये येतात यावरती एक छान वेगळा व्हिडिओ बनेल. बट व्याकरणामध्ये वरचेवर पाहायचं म्हटलं, अगदी वरचेवर सांगते मी तुम्हाला, तर समास आहेत आपल्याकडे, विरामचिन्हे आहेत. याच्यामध्ये सगळेच टॉपिक मी नाही मेन्शन करत, त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेन. शब्द समूहाबद्दल एक शब्द तो वाला जो आहे आपल्याकडे तर तो टॉपिक आहे. तर हे वरचेवर असे काही टॉपिक्स तुमच्याकडे आहेत. किंवा मग वचन ओळखा, वचन बदला वगैरे असेल, समानार्थी शब्द लिहा, विरोधार्थी शब्द लिहा, किंवा आपलं ते उपसर्ग घटित प्रत्यय घटित वाले जे शब्द आहेत, शब्द सिद्धी ज्याला आपण म्हणतो, तो एक टॉपिक आपल्याकडे आहेच. ठीक आहे. तो पण मी अपलोड केलाय ग्रामरच्या पार्टमध्ये. तर अजून बरेचसे टॉपिक्स आहेत, पण आता सध्या आपण एवढ्याच बद्दल बोलूयात, कारण अजून लहान मोठे असे बरेच टॉपिक्स आहेत. त्यावरती हवं तर मी एक वेगळा व्हिडिओ बनवू शकते. आता या सगळ्यावरचं काय काय करायचं आहे, पारिभाषिक शब्द, अचूक शब्द वगैरे जे काय असेल ते. आता या सगळ्यावरचं काय काय करायचंय, तर सगळ्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलाय. समाज तर ऑलमोस्ट खूप साऱ्या लाखो लोकांनी बघितले, तुम्ही पण नक्की चेकआउट करा. शब्द सिद्धीवरती पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. शब्द समूहाबद्दल एक शब्द जे आपल्या पुस्तकामधले आहेत, एक्झाम मध्ये जे येतात ते मी अपलोड केलेले आहेत. विराम चिन्हावरती व्हिडिओ पेंडिंग आहे, जो मी लवकरच अपलोड करेन.
बाकी पारिभाषिक शब्द, अचूक शब्द याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड केले, नक्की चेकआउट करा. सो बेसिकली व्याकरणामध्ये काय नाही, ते त्या व्हिडिओमध्ये जेवढं सांगितलंय तेवढं केलं तरी पण सफिशियंट आहे. सगळ्यात इझी आणि हाय वेटेज वाला भाग आहे हा आपल्या पेपर मधला. कारण एक तर एकेका वाक्यामध्ये उत्तर म्हणजे एकेका शब्दामध्ये उत्तर लिहायची आहेत. व्याकरणामध्ये काय जास्त मोठं उत्तर नसतं लिहायचं, तर पटकन होतो आणि इझी आहे. टॉपिक, वृत्त, अलंकार असलं काही मोठं मोठं नाहीये तुम्हाला. एवढेच आहेत आणि अजून काही आहेत जे मी व्याकरणाच्या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये सांगेन. तेवढंच तुम्हाला करायचं, एक्स्ट्रा पण काय करायची गरज नाहीये. तर इझी आहे. जेवढे व्हिडिओज आहेत तेवढे रेफर केले तरी पण चालेल. नेक्स्ट आपल्याकडे येतं, एक मिनिट, एक पान वाढूयात आपण याच्या खाली. येस. नेक्स्ट आपल्याकडे येतं ते म्हणजे, अरे एक मिनिट, कुठे वाढतंय हे पान नक्की? उपयोजित लेखन, ज्याच्यामध्ये निबंध वगैरे सगळे जे काही टॉपिक्स आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. आता उपयोजित लेखनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळतं, जो पहिला त्यामधला प्रश्न असतो, पत्र किंवा सारांशवाला असतो. ठीक आहे. हा किती मार्कांचा असतो? 6 मार्कांचा असतो. आता याच्यामध्ये पत्रामध्ये पण तुमच्याकडे 3च प्रकारचे पत्र आहेत. एक तर पहिलं जे आहे तर ते 2 प्रकार पडतात, औपचारिक किंवा अनौपचारिक. या सगळ्यांवरती व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे, कसा फॉर्मॅट असला पाहिजे, कसं काय असलं पाहिजे. औपचारिक म्हणजे काय, आपण आपल्या भावंडांना, आई वडिलांना जे पण पत्र लिहितो दॅट इज सॉरी औपचारिक म्हणजे आपण अध्यक्ष, आई वडील, अध्यक्ष, शिक्षक किंवा मोठ्या व्यक्तीला जे काही पत्र लिहितो तर ते. अनौपचारिक म्हणजे आपल्या भावंडांना, आई वडिलांना वगैरे, काका काकू वगैरे घरच्यांना, मित्रमैत्रिणींना पत्र लिहितो तर ते अनौपचारिक मध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण तुमच्याकडे विषय असतात. एक तर विनंती पत्र असतं, म्हणजे आपण काहीतरी बोलतोय की आम्हाला, फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या कार्यशाळेच्या अध्यक्षाला पत्र लिहितोय की मला भाग घ्यायचा आहे तुमच्या कार्यशाळेमध्ये, तर त्याबद्दल मला भाग घेऊ द्या, असं विनंती करणारं पत्र आहे. दुसरं आहे मागणी. आपण एखाद्या ग्रंथपालाकडे मागणी करतोय की मला ही पुस्तकं पाहिजे, तर या ठिकाणी आपण लिस्ट देतो की मला हे पुस्तक पाहिजे, हे पुस्तक पाहिजे असं. तिसरं आहे ते म्हणजे अभिनंदन. तुमचा मित्र एखाद्या स्पर्धेमध्ये पहिला वगैरे आला असेल तर त्याचं अभिनंदन करणारं पत्र. तर असे 3च प्रकारचे पत्र आपल्याकडे येतात. ठीक आहे. आता यातलं अभिनंदन औपचारिक, अनौपचारिक कुठे पण येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल असं असेल की एखाद्या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड झाली, तुम्ही त्याच्यासाठी अभिनंदन करणारं पत्र लिहा, तर ते औपचारिक मध्ये जाईल. मित्राला बक्षीस मिळालं तर ते अनौपचारिक मध्ये जाणार. तर सिमिलरली फक्त मागणी पत्र मोस्टली आपण अनौपचारिक मध्ये नाही लिहित, औपचारिक मध्येच लिहितो. विनंती दोन्ही ठिकाणी येऊ शकतं. तर एक तर हे करू शकता तुम्ही पत्रलेखनामध्ये, दोघांपैकी कोणतं पण एक पत्र लिहू शकता किंवा सारांश लेखन करू शकता साधारणतः 6 मार्कांसाठी. जो अपठित पाठ, आपण अपठित उतारा आपण बघितला गद्य विभागामध्ये, त्याचा सारांश लिहायचा असतं 6 मार्कांसाठी. शीर्षक या ठिकाणी महत्वाचं आहे आणि सारांश जो आहे तो खूप मोठा नाही, 1/3 असला पाहिजे. म्हणजे आपला पॅसेज जर 10 ओळींचा असेल तर सारांश फक्त 3च ओळींचा असला पाहिजे. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही सारांश लिहाल. ऑलरेडी मी रायटिंग स्किल म्हणजे हे जे उपयोजित लेखन आहे याच्या पण प्रत्येक टॉपिक वरती व्हिडिओ अपलोड केलाय, तो पण तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याच्या पण लिंक्स खाली अवेलेबल आहेत. मी इथे जे जे काही सांगेन त्या सगळ्याच्या लिंक्स अवेलेबल आहेत. त्यानंतर येतो आपल्याकडे दुसरा प्रश्न. त्यामध्ये बातमी असते, पहिली जाहिरात असते, त्यानंतर असतं बातमी, आणि त्यानंतर तिसरं असतं ते म्हणजे कथा. आता यापैकी कुठले पण 2 तुम्हाला लिहायचे असतात 10 मार्कांसाठी. ठीक आहे. प्रत्येकी 5 मार्क. मोस्टली जाहिरात वगैरे निवडू शकता, कारण एकतर करायला सोपी आहे, लिहायला पण सोपी आहे. खूप जास्त काय त्याच्यामध्ये लिहावं नाही लागत. आणि माझ्या मते बातमी लिहू शकता. हा, पण तुम्ही जर कथा वगैरे छान बनवू शकत असाल तर तुम्ही ते पण कॉम्बिनेशन घ्या. मी तर हे 2 मोस्टली प्रेफर करते. बातमीमध्ये तुम्हाला एक फॉर्मॅट माहिती असला पाहिजे कसा लिहायचा, मग तुम्ही आरामात लिहू शकता. या सगळ्याच्या प्रॉपर वरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की प्रॉपर हे कसं लिहायचंय, फॉर्मॅट कसा असला पाहिजे विथ एक्झाम्पल, तर ते नक्की चेकआउट करा. त्यानंतर नेक्स्ट लास्ट क्वेश्चन येतो तो म्हणजे निबंधवाला. आता याच्यामध्ये पण आपल्याकडे ऑप्शन आहे. एक तर तुम्ही प्रसंग लेखन करू शकता, किंवा तुम्ही आत्मकथा करू शकता, किंवा तुम्ही लिहू शकता ते म्हणजे वैचारिक निबंध. ठीक आहे. सो यापैकी तुम्ही कुठलं पण एक लिहायचं आहे 8 मार्कांना. 8 मार्कांना आहे म्हणजे साधारणतः 2 पानं तरी तुम्ही मिनिमम लिहिली पाहिजेत. 2.5 पानं ऍक्च्युली पाहिजेत, 2 ते 2.5 पानं. आणि या ठिकाणी तुम्हाला 1.5 पान तरी मिनिमम लिहिलंच पाहिजे. जाहिरात 1च पान येईल, पण बातमी, कथा 1.5 पानाच्या वर असलं पाहिजे. ठीक आहे. ओके. तर येस, पत्रलेखन किती पाहिजे? पत्रलेखन साधारणतः 1.5 पान इतकंच, मोठं नाही लिहायचं, 1.5 पान मोस्टली. ठीक आहे. तर प्रसंगलेखन, कथा आणि वैचारिक यामधलं मोस्टली आत्मकथन लिहिणं इज इझी, कारण त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा काही इकडच्या तिकडच्या गोष्टी पण टाकू शकतो. मुद्दे दिलेत ते टाकावेच लागतात आणि इतर गोष्टी टाकायच्या असतात. प्रसंग लेखन पण इझी आहे. वैचारिक थोडंसं तुम्ही जर प्रॉपरली विचार करू शकत असाल तरच लिहा, कारण याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला चूक काय, बरोबर काय, म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू लिहाव्या लागतात वैचारिक मध्ये. एखादा प्रश्न दिला असेल त्याचं उत्तर आणणं, किंवा समस्या दिली असेल तर ती कशी बरोबर, कशी चूक वगैरे हे सगळं सांगणं, सगळं वैचारिक मध्ये येतं. आणि 8 मार्कांसाठी आहे तर प्रॉपरली 2-2.5 पानांच्या वर निबंध असलाच पाहिजे.
आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स नको, चुका नको, खाडाखड नको, हे सगळं येतच येतं. तर स्पेसिफिकली काय काय लिहायचं याच्यामध्ये, कुठले मुद्दे मांडायचे, एक्झाम्पल्स काय आहेत, त्याच्यावरती व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केले आहेत, ते चेकआउट करा. तर बेसिकली अभ्यास ॲज सच काय करायचा आहे मराठीमध्ये, तर फक्त एवढंच करायचं आहे की तुम्हाला चॅप्टर्स एकदा रीड करायचे. मोस्टली अभ्यास तुम्हाला कवितांचा आणि स्थूल वाचनचाच करायचा आहे. बाकी ग्रामर वगैरे ते जनरल आहे. उपयोजित लेखन पण तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल, एक 2-3 नमुने पहा लिहायचे कसे वगैरे, तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. फक्त कविता आणि स्थूल वाचनावरती फोकस करायचंय. बाकी गद्य विभागामध्ये ॲज सच काही जास्त डिफिकल्ट नाहीये. 1-2 गद्य वाचा आणि 1-2 एक्झाम्पल्सचा अभ्यास करा, तेवढा सफिशियंट आहे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला कळलं असेल एक्झॅक्टली आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, एक्झामसाठी काय काय करायचंय, काय नाही करायचंय. हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे तुम्हाला इंग्लिश, संस्कृत, हिंदी किंवा इतर कुठल्या विषयांसाठी व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. थँक यू सो मच अँड बाय.